जर का तुमच्या घरी नवजात बाळ आहे किंवा तुमचं बाळ हे 6 महिन्यापेक्षा लहान आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर मृणाली पुरारकर, वर्किंग ॲज अ चाइल्ड स्पेशालिस्ट इन पनवेल. आज आपण बघणार आहोत असे कोणते डेंजर सायन्स आहेत, जे आपल्या बाळामध्ये आढळल्यास आपल्याला डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं हे फार गरजेचं आहे. नंबर 1 बाळांचं लिथार्जिक होणं म्हणजे सुस्त पडून राहणं आणि फीडिंग न घेणं. जनरली जे न्यूबॉर्न आहेत किंवा 6 महिन्याच्या आतली बाळं आहेत, ती दर 2 ते 3 तासांनी स्वतःहून उठून फीडिंगसाठी डिमांड करतात. पण जर तुमचं बाळ सुस्त पडलंय, झोपून पडून आहे, ॲक्टिव्ह नाहीये किंवा दर 2 ते 3 तासाला स्वतःहून फीडिंगसाठी उठत नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही बाळाला स्टिम्युलेट करा. त्यांना जर का बांधलेलं असेल, तर त्यांना थोडं मोकळं करा आणि त्याच्यानंतर देखील बाळ उठल्यावर देखील जर का दूध डिमांड करत नाहीये किंवा दूध पीत नसेल, तर अशा वेळेला हे कुठल्यातरी आजाराचं लक्षण असू शकतं. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. नंबर 2 इनकन्सोलेबल क्राय. बाळ हे कंटिन्यू नॉनस्टॉप रडतंय. जनरली बाळं ही प्रत्येक गोष्टीसाठी रडतात. जसे की त्यांना भूक लागली आहे, त्यांना बांधून हवं आहे किंवा त्यांनी सुशी पास केली आहे, त्यांना थंडी लागत आहे. अशा वेळेला ते नेहमी रडतात. पण बाळांचं रडणं हे 2 प्रकारचं असू शकतं. जसं की कन्सोलेबल क्राय आणि इनकन्सोलेबल क्राय. कन्सोलेबल क्राय म्हणजेच त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत, जसं की त्यांना भूक लागली आहे, त्यांना थंडी लागते किंवा त्यांनी सुशी पास केली आहे, तर अशा वेळेला ती डिमांड तुम्ही फुलफिल केल्यानंतर ते शांत होतात. पण इनकन्सोलेबल क्रायमध्ये तुम्ही काहीही केल्या ती बाळं शांत होत नाहीत. ती कंटिन्यू रडतच राहतात. तर अशा वेळेला हे एक इम्पॉर्टंट साईन असू शकतं आणि त्यामुळेच डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. काही वेळा 3 ते 4 वीक्सच्या बेबीजमध्ये गॅसेसमुळे देखील ॲबडॉमिनल पेन होऊ शकतं आणि अशा वेळेला तुम्ही हे ड्रॉप्स वापरू शकता आणि त्यानंतर देखील जर का तुमचं बाळ हे कंटिन्यू रडत राहत असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. नंबर 3 फीव्हर. फीव्हर हे एक इम्पॉर्टंट साईन आहे कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनचं. काही वेळा बाळाचं फक्त डोकं गरम लागतं आणि इतर अवयव हे थंड लागतात. कारण की बाळांच्या डोक्यांची सतत वाढ होत असते. बाळांचं मेंदू आहे जे सतत वाढत असतं. पण अशा वेळेलाच बाळांचं टेम्परेचर हे थर्मामीटरने मोजणं हे फार गरजेचं आहे. जर का ते 99 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिसत असेल, तरच तो ताप असतो. अशा वेळेला तुम्ही बाळाला तापाचं औषध देऊन त्याचा ताप हा नॉर्मल करणं फार गरजेचं आहे. काही वेळेला जर का नवजात बाळाचे हात-पाय हे जर का थंड लागत असतील, तर ते हायपोथर्मियाचं लक्षण देखील असू शकतं. अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. नंबर 4 ते म्हणजेच ब्रीथिंग डिफिकल्टीज म्हणजेच बाळाला श्वास घेताना जर का त्रास होत असेल तर. याचे सायन्स असे आहेत, की बाळ श्वास घेताना त्यांच्या छातीमध्ये खड्डे पडताना दिसतात किंवा छाती ही ओढल्यासारखी दिसते. दुसरं म्हणजेच नाकाचे नाकपुड्या ज्या आहेत, नॉस्ट्रिल्स आहेत ते फुलताना दिसतात. तिसरं म्हणजेच की बाळाच्या श्वासातून आवाज येऊ लागतो. त्यालाच आपण गर्गलिंग साउंड म्हणतो. त्यांच्या गळ्यातून आवाज येऊ लागतो. चौथं म्हणजेच की बाळ श्वास घेताना फार कणतं. जर का असे काही साईन दिसत असतील तुम्हाला, हे एक सीरियस लंग इन्फेक्शनचं कारण असू शकतं आणि त्यामुळेच अशा वेळेला कुठल्याही प्रकारचे घरगुती उपचार करत न बसता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. नंबर 5 व्हॉमिटिंग. जनरली बाळं दूध प्यायल्यानंतर काही प्रमाणात दूध हे बाहेर काढतात. ते दूध त्यांच्या तोंडाला चिकटून असं बाहेर निघू शकतं. त्यालाच आपण रिगर्जिटेशन म्हणतो. याच्यामध्ये जनरली ते दह्यासारखं चिकट किंवा दह्यासारखी कन्सिस्टन्सी असणारं दूध हे बाहेर काढतात. पण जर का तुमचं बाळ हे एकदम फोर्सफुल व्हॉमिटिंग करत असेल, ज्यालाच आपण प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग म्हणतो. याशिवाय त्या व्हॉमिटिंगमधून येलोइश किंवा ग्रीनिश कलरचं हे व्हॉमिटिंग दिसत असेल, सोबतच जर का व्हॉमिटिंगमधून ब्लड दिसत असेल, तर हे एक सीरियस लक्षण असू शकतं. यासोबतच घेतलेल्या दुधाच्या 25% पेक्षाही जास्त भाग तो बाहेर काढत असेल किंवा पूर्णच दूध बाहेर काढत असेल किंवा 5 ते 10 ml पेक्षाही जास्त दूध जर का बाहेर काढत असेल आणि याच्यासोबतच बाळाचं वजन देखील अफेक्ट करत असेल, म्हणजेच उलटीमुळे बाळाचं वजन देखील वाढत नसेल, तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. नंबर 6 लूज मोशन. 6 महिन्यापेक्षा लहान असणारं बाळ हे आईच्या दुधावर असतं आणि त्यामुळेच त्यांच्या शीची कन्सिस्टन्सी ही सेमी सॉलिड असते. ही फार लिक्विडी किंवा वॉटरी नसते. अशा वेळेला ही बाळं दिवसभरामध्ये 6 ते 7 वेळा देखील स्टूल पास करू शकतात. दिवसभरामध्ये 6 ते 7 वेळा स्टूल पास करणं किंवा 6 ते 7 दिवसामध्ये एकदा स्टूल पास करणं, हे या बाळांमध्ये अतिशय नॉर्मल मानलं जातं. पण जर का तुमचं बाळ हे 7 ते 8 वेळापेक्षाही जास्त वेळा शी पास करतंय आणि ती शी अतिशय वॉटरी कन्सिस्टन्सीची आहे, शिवाय शीमध्ये जर का म्युकस किंवा ब्लड दिसत असेल,
तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. नंबर 7, सीजर येणं किंवा कन्व्हर्जन येणं. बाळांना फिट येणं किंवा झटके येणं हे एक सीरियस ब्रेन इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं. बाळ हे ॲडल्ट्सप्रमाणे जोरजोरात झटके देत नाहीत. यांच्यामध्ये काही वेळेला सटल असे साईन्स दिसतात, जसं की एकटक बघत राहणं, एकाच हाताचे किंवा एकाच पायांचे जर्की मूव्हमेंट्स होणं, तोंडामधून फेस येणं किंवा एक साईडला डोळे फिरवणं. अशा प्रकारची लक्षणे जर का तुमच्या बाळामध्ये दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घेणं हे गरजेचं आहे. नंबर 8, जर का बाळाच्या नाभीमधून येल्लोइश किंवा व्हाईट कलरचा डिस्चार्ज होत असेल किंवा यालाच पस फॉर्मेशन बोलू शकतो. यासोबतच जर का ती नाभी चारही बाजूंनी रेडिश कलरचं डिस्कलरेशन तिथे दिसत असेल किंवा सूज दिसत असेल, तर अशा वेळेला हे अम्बिलिकल कॉर्ड सेप्सिस देखील असू शकतं. नंबर 9, ॲबनॉर्मल स्किन कलर. यामध्ये जन्माच्या काही दिवसानंतर बाळाच्या त्वचेचा रंग हा पिवळा दिसू शकतो. त्यालाच आपण येलोइश डिस्कलरेशन ऑफ स्किन म्हणतो, जे की एक महत्त्वाचं साईन आहे जॉन्डिसचं. जॉन्डिस हे बाळांच्या इमॅच्युरिटी ऑफ लिव्हरमुळे होते आणि त्याच्यामुळेच बाळांना अशा वेळेला फोटोथेरपीची गरज लागू शकते. त्यामुळेच बाळांना आपण उन्हामध्ये ठेवू आणि त्यानंतर बाळ माझं ठीक होईल असं न समजता त्यांना त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जाणं हे फार गरजेचं आहे. काही वेळेला लहान बाळांच्या हातापायांमध्ये ब्लूइश डिस्कलरेशन दिसून येतं. यामध्ये त्यांची तळवे किंवा त्यांचे सोल्स यांच्यामध्ये निळसर अशी छटा दिसून येते. यासोबतच त्यांचे हातपाय हे थंड पडलेले दिसून येतात. असं जर का दिसत असेल तर हे एक सीरियस साईन आहे कुठल्याही प्रकारच्या लंग किंवा हार्ट डिसीजचं. अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. आणि नंबर 10, 24 तास होऊन गेल्यानंतर देखील जर का बाळाने सूप पास केली नाहीये, सोबतच जर का दिवसभरामध्ये 6 वेळापेक्षा देखील कमी प्रमाणामध्ये बाळ सूप पास करत असेल, तर अशा वेळेला बाळामध्ये डिहायड्रेशन आहे असं आपण समजू शकतो. अशा वेळेला आईने जास्तीत जास्त बाळाला फीडिंग करणं हे फार गरजेचं आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे फार गरजेचं आहे. ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.